समुद्राच्या पड्याला जेव्हा निघून जायला त्या ठिकाणाला काय झालं असतं बरं का? समुद्राच्या पड्याला निघून गेली बर का गरुडाच्या गरुडा बसमध्ये होईतर आणि निघाला बरं का? आणि देवानं काय सांगितलं होतं काय झालं त्या टायमाला सांगितलं असतं बरं का? देव कुठं जायचं होता ईश्वराच्या बागेला फुलपाण्या नाहीला आणि त्या गरुडाची जोडी समुद्राच्या पड्याला अंबुजा बेटाला सोनेरी गहू खायला जात होती नीती गवतरी खायला जात असायला बरं का? नीतीच्या नेमाला रोजीच्या रोजाला बाबा जात होती त्या ठिकाणाला पहिला सत्ययोगाला अरे जातरी असायला त्यातरी नाही मला. देवा विठ्ठलाला म्हणले तुम्ही ईश्वराच्या बागेला जाणार आहे तर संध्याकाळी फुल पाणी घेऊन तुम्ही इथं या आणि त्यातरी नाही मला सांगाय बरं का असायला. आमचा आम्ही बरं का चारा पाणी खाऊन आमच्या पिल्ल्याला घेऊन आणि यायला पाहिजे बरं का? देवा विठ्ठलानं काय केलं गरुडाच्या पक्षानं खाली उतरून बरं का अरे निघून बरं का? आणि ईश्वराच्या बागेला लागा ईश्वराच्या बागेला ईश्वराच्या बागेला लागा ईश्वराच्या बागेला अरे देवा माझा विठ्ठला या देवा माझा विठ्ठला अरे देवा माझा विठ्ठला या देवा माझा विठ्ठला सांगू किती बोलू किती करण्या माईना डोळ्यानं खर्च दिलाय माझ्या ओवीना डोळ्यानं खर्च दिलाय माझ्या ओवीना सांगू किती बोलू किती मारू मारा सांगू किती बोलू किती मारू मारा डोळ्यानं खर्च दिलाय माझ्या ओवीना डोळ्यानं खर्च दिलाय माझ्या ओवीना आणि ईश्वराच्या बागापाशी गेल्या विस्कळवाच्या बागेला 350 राखणी असायला ईश्वरानं ठेवलेलं होतं बाग राखण्यासाठी अरे असायला बरं का? 350 माळी ईश्वराच्या बागेला राखणं होतं बरं का असायला दादा. देवा हो. आणि ईश्वराच्या बागापाशी गेले देवा विठ्ठलानं विचार केला मनाला हात लावला शिरा वाट्याला आणि केलं असायला बरं का? हिराबाई शिराबाई आनंदा काय शिराबाई आनंद जामनकर गिरडवाडी. हिराबाई नावाची गा हिराबाई नावाच्या